आंतरराष्ट्रीय व्यापारात आपण जेव्हा उतरतो तेव्हा एक डॉक्युमेंट खूप महत्वाचं ठरतं. तो म्हणजे विक्री करार किंवा सेल्स कॉन्ट्रॅक्ट. अगदी. खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात नेमकं काय ठरलं आहे याची ती एक कायदेशीर नोंदच असते. बरोबर. आणि याच करारामधले काही महत्वाचे मुद्दे आज आपण बघणार आहोत, जेणेकरून व्यवहार करताना अडचणी येऊ नयेत. हो, कारण यात स्पष्टता नसेल तर पुढे वाद होऊ शकतात. सुरुवात करूया आपण मालाच्या गुणवत्तेपासून, म्हणजे क्वालिटी. हं. आपण जे उत्पादन विकतोय किंवा घेतोय ते अगदी नेमकं कसं आहे हे सांगावं लागतं. त्याचा आकार, रंग, दर्जा. हो, स्पेसिफिकेशन्स अगदी क्लिअर पाहिजेत. आणि त्याचा HS कोड पण. तो आंतरराष्ट्रीय व्यापारात वर्गीकरणासाठी लागतो. आणि काही आंतरराष्ट्रीय मानक असतील, जसं ISO, BIS वगैरे, तर त्याचा उल्लेख. हो, नक्कीच. त्याचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. आणि यासोबतच माल पाठवण्याआधी त्याची तपासणी कोण करणार, कुठे करणार? अच्छा, म्हणजे इन्स्पेक्शनबद्दल पण लिहायला हवं. हो, अगदी. त्याचा खर्च कोण उचलणार हे सगळं स्पष्ट केलेलं बरं. नाहीतर मग ऐनवेळी गोंधळ होतो. हे झालं गुणवत्तेबद्दल. आता माल पोचवण्याबद्दल बोलूया, म्हणजे डिलिव्हरी टर्म्स. बरोबर. यात येतात इन्कोटर्म्स, म्हणजे EXW, FOB, CIF अशा अटी. या ठरवतात की मालाच्या वाहतुकीची जबाबदारी कुणाची, खर्च कुणाचा, विमा कुणाचा वगैरे. उदाहरणार्थ FOB मध्ये विक्रेता माल जहाजावर चढवून देईपर्यंत जबाबदार हो ना. हो. आणि CIF मध्ये विक्रेता विमा आणि वाहतुकीचा खर्च पण उचलतो, मालाच्या किमतीसोबत. कोणती इन्कोटर्म निवडली आहे हे आधी स्पष्टपणे लिहावं लागतं मग. अगदी. आणि त्याचबरोबर शिपमेंटची तारीख काय असेल, कुठल्या पोर्टवरून माल लोड होणार, कुठल्या पोर्टवर उतरणार, हे सगळं नेमकं सांगावं लागतं. आणि अजून एक गोष्ट, म्हणजे माल एकदम पाठवायचा की टप्प्याटप्प्याने, म्हणजे पार्शल शिपमेंट किंवा ट्रान्सशिपमेंट, म्हणजे मध्ये जहाज बदलणार का? अच्छा, याला परवानगी आहे की नाही हे पण करारात स्पष्ट हवं. हो, नाहीतर नंतर गैरसमज किंवा वाद होऊ शकतात. हे सगळं महत्वाचं आहे. गुणवत्ता झाली, डिलिव्हरी झाली. आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पैसे, पेमेंट टर्म्स. हो, पेमेंट कसं होणार, किती ॲडव्हान्स मिळणार किंवा माल पोहोचल्यावर मिळणार. यासाठी LC म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट वापरतात ना बरेच जण. बँकेची गॅरंटी असते त्यात. हो, LC एक सुरक्षित पद्धत आहे. पण कधीकधी TT म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर पण वापरतात. कोणती पद्धत वापरायची हे करारात स्पष्ट हवं. आणि पेमेंट विभागून करणार असतील तर? म्हणजे काही टक्के ॲडव्हान्स, बाकीच्या नंतर? तर तेही नमूद करायला हवं. पेमेंट कुठल्या चलनात म्हणजे करन्सीमध्ये होणार, त्याची अंतिम मुदत काय, आणि उशीर झाला तर काही व्याज किंवा दंड आहे का, हे सगळं क्लिअर पाहिजे. अगदी. दोघांच्याही फायद्याचं असतं ते. आता समजा सगळं झालं, माल आला पण तो खराब निघाला किंवा कमी आला, मग काय करायचं? इथे येतात क्लेम्स आणि रिटर्न्सचे नियम. म्हणजे दावा आणि परतावा. बरोबर. माल मिळाल्यावर किती दिवसांत तक्रार करायची म्हणजे क्लेम करायचा याची एक मुदत ठरलेली असावी लागते करारात. अच्छा. आणि माल परत पाठवायचा की बदलून मिळणार त्याची पॉलिसी काय आहे हे पण स्पष्ट हवं. आणि नुकसानीची जबाबदारी किती असेल, म्हणजे लायबिलिटी लिमिट. हो, तेही महत्वाचं आहे. ते नमूद केलं की मोठे आर्थिक वाद टाळता येतात पुढे जाऊन. तक्रार सिद्ध करायला काय पुरावे लागतील हेही ठरवता येतं. आणि इतकं सगळं करूनही जर काही मतभेद झालेच, वाद निर्माण झालाच, तर त्यासाठी उपाय म्हणजे आर्बिट्रेशन, लवाद प्रक्रिया. वाद झालाच तर तो कोणत्या देशाच्या कायद्यानुसार सोडवला जाईल, म्हणजे ज्युरिस्डिक्शन काय असेल, हे करारात अगदी स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात मग कुठल्या देशाचे कायदे निवडतात सहसा? अनेकदा सिंगापूर किंवा लंडनसारख्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रांची निवड केली जाते. ती केंद्र तशी निष्पक्ष मानली जातात. अच्छा, कारण त्यांना अनुभव असतो अशा प्रकरणांचा. अगदी. त्यांना आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याचा अनुभव असतो. त्यामुळे दोन्ही पक्षांना न्याय मिळायची शक्यता वाढते. तर थोडक्यात सांगायचं झाल्यास हा जो विक्री करार आहे हा खरंच खूप महत्वाचा आहे. गुणवत्ता, डिलिव्हरी, पेमेंट, क्लेम्स आणि अगदी आर्बिट्रेशनपर्यंत. सगळे मुद्दे स्पष्ट असतील तर व्यवहार सुरक्षित राहतो. बरोबर. भविष्यातले अनेक वाद टाळता येतात. हे झालं कायदेशीर बाजूने. सगळं महत्वाचं आहेच, पण एक विचार मनात येतो. काय? करार अगदी परफेक्ट असला तरी दोन वेगवेगळ्या देशांमधले सांस्कृतिक फरक किंवा बोलताना होणारे गैरसमज याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होऊ शकतो का, म्हणजे अनपेक्षितपणे? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. कायदेशीर बाजू पक्की असूनही हे मानवी संबंध आणि संवाद किती महत्वाचे ठरतात, नाही का? अगदी. यावर विचार करायला हरकत नाही